नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री फेज मोटर कोणत्या प्रकारे रिवाइंडिंग करायची ते बघणार आहोत। त्याच्याकरता आपण एक छोटी थ्री फेज मोटर घेतलेली आहे। मोटरला नेहमीप्रमाणे एंड प्लेट्सवर मार्किंग करून आपल्याला मोटर उघडून घ्यायची आहे। या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे अगोदरच। आपल्याला आता फक्त ती उघडून घ्यायची आहे मोटर, आणि वाइंडिंग कोणत्या प्रकारचं आहे हे अगोदर बघायचं आहे। आपण आता मोटर उघडलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला वाइंडिंग दिसतंय, हे बास्केट वाइंडिंग आहे। सिंगल लेयर बास्केट वाइंडिंग। सिंगल लेयर याचा अर्थ एका स्लॉटमध्ये एकच कॉईल बसलेली आहे। डबल लेयरमध्ये एका स्लॉटमध्ये दोन कॉइल्स बसलेले असतात। या ठिकाणी एकच कॉईल बसलेली आहे, त्यामुळे हे सिंगल लेयर वाइंडिंग आहे। आणि रचना बघा व्यवस्थित आहे। बास्केट म्हणजे टोपलीसारखी दिसते आपल्याला रचना। आतमध्ये खालच्या साईडला दोन कॉईल एकमेकाला क्रॉस झालेल्या आणि वरच्या बाजूने व्यवस्थित अगदी दिसते, त्याला बास्केट वाइंडिंग असं म्हणतात। ह्या वाइंडिंगचा प्रकार बास्केट वाइंडिंग आहे। या मोटरला एकूण 24 स्लॉट्स आहेत। आणि वाइंडिंग जरी वरून आपल्याला दिसतंय की जळालेलं दिसत नाही आहे, वाइंडिंग चांगलं दिसतंय, पण तसं नाही आहे। या मोटरचा प्रॉब्लेम असा आहे की मोटर स्टार्ट घेत नाही। जर त्याला आपण मॅन्युअली स्टार्ट दिला तर मात्र मोटर फिरते, परंतु लोड घेत नाही। त्यामुळे एक वाइंडिंग याचं कुठेतरी शॉर्ट झालेलं आहे। ते आपल्याला पूर्ण वाइंडिंग काढल्याशिवाय समजणार नाही। आता ते आपल्याला वाइंडिंग पूर्ण काढून घ्यायचं आहे। एक बाजूने आपण हे पूर्ण कट करणार वाइंडिंग, आणि दुसऱ्या बाजूने ते ओढून काढणार आहोत। वाइंडिंग कट करण्यासाठी आपण ड्रिल मशीनला एक छोटीशी अटॅचमेंट केलेली आहे, ज्याला एक कटरचं ब्लेड आपण लावलेलं आहे, आणि त्याच्या साहाय्याने आपण कट करतोय। मागच्या वेळी आपण पटाशीचा वापर करून कट केलेलं होतं। पूर्ण कटिंग झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला दिसेल। आता हे वाइंडिंग आपल्याला इथून खाली ठोकून दुसऱ्या बाजूने ओढून काढायचं आहे। या प्रकारे ठोकून सर्व कॉइल्स दुसऱ्या बाजूने आपल्याला काढून घ्यायचे आहेत, आणि त्यातल्या एका कॉइलमधील फेरे आपल्याला मोजायचे आहेत। कारण थ्री फेज मोटर असल्यामुळे एका कॉइलमध्ये जे फेरे असतील तेच टर्न्स, तेच फेरे सर्व कॉइल्समध्ये असणार आहेत। या प्रकारे सर्व कॉइल्स अगोदर तयार करून घ्यायच्या। स्लॉट्समध्ये सर्व इन्सुलेशन पेपर्स भरून घेतलेले आहेत। आपल्याला एक एक कॉईल बसवायची आहे। 1 ते 6 मध्ये आपली कॉईल बसणार। 1 ते 6 हा आपला कॉईलचा पीच आहे। आता या ठिकाणी थ्री फेज मोटर असल्यामुळे आणि बास्केट वाइंडिंग असल्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या 3 कॉईल्स यांची फक्त एकच बाजू बसून घ्यायची आहे, आणि एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे। ती बाजू घासली जाऊ नये म्हणून आपण इन्सुलेशन पेपर एक टाकून ठेवतो यातमध्ये, ज्यामुळे ती बाजू जी आपण ओपन ठेवणार आहोत ती घासली जाणार नाही कुठेच। आता आपल्याला कॉईल बसवताना 1 ते 6 मध्ये बसवायची आहे, पण आपण बसवताना फक्त 6 मध्येच बसवणार आहोत।
एक नंबर स्लॉट जो आपला आहे ते आपण रिकामी ठेवणार आहोत, त्याच्यामधली बाजू आपण ओपन ठेवणार आहोत. आता आपण या ठिकाणी हा एक नंबर स्लॉट पकडतो. 1 2 3 4 5 6 टर्न्स भरपूर आहेत, त्यामुळे लिमिटेड थोडे थोडे टर्न्स हातामध्ये घेऊन या पद्धतीने बसवत जायचे आहेत आपल्याला. कॉईल बसून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर पेपर टाकायचा आहे. कॉईलची एक बाजू जी आपली एक नंबर स्लॉटमध्ये बसणार होती ती अशीच ओपन राहणार आहे. आपण आत्ता 6 नंबर स्लॉटमध्ये कॉईलची एक बाजू बसवून घेतलेली आहे. डायग्रामनुसार पहिली कॉईल RFHची 1 ते 6 मध्ये बसली. त्यानंतर RFHचीच दुसरी कॉईल ही 7 ते 12 मध्ये, तिसरी कॉईल 13 ते 18 मध्ये आणि चौथी कॉईल 19 ते 24 मध्ये. त्यानंतर वाय फेज आपली ही 5 नंबर स्लॉटपासून सुरू झाली. मग आता आपल्याला कॉईल भरत असताना RFHची एक कॉईल बसवली आपण, पहिली कॉईल, की आपल्याला एक स्लॉट रिकामी सोडून 2 नंबरचा 3 नंबर स्लॉटपासून दुसरी कॉईल बसवायची आहे. पुन्हा एक स्लॉट रिकामी सोडून 5 नंबर स्लॉटपासून तिसरी कॉईल बसवायची आहे. ह्या 3 कॉईलची एक बाजू म्हणजे दुसरी बाजू आपल्याला फक्त बसवायची आहे. सुरुवातीची टोक म्हणजे 1 नंबर स्लॉटमधील, 3 नंबर स्लॉटमधील आणि 5 नंबर स्लॉटमधील कॉईल साईड बसवायची नाही आहे. आणि त्यानंतर पुढची जी कॉईल आहे ती पुन्हा 1 नंबर स्लॉट सोडून 7 नंबर स्लॉटपासून सुरू होणार. या कॉईलची मात्र दोन्ही बाजू आपल्याला बसवायच्या आहेत. याच प्रकारे प्रत्येक एक स्लॉट सोडून पुढच्या कॉईलच्या दोन्ही बाजू बसवत आपल्याला जायच्या आहेत. आणि शेवटच्या कॉईलच्या बाजू ह्या 2 नंबर 4 नंबर स्लॉटमध्ये बसल्या, 2 4 आणि 6, की मग आपल्याला पहिली, दुसरी आणि तिसरी कॉईल जी आपण सुरुवातीला बसवलेल्या ह्या
बसवायचे आहेत. या प्रकारे आपल्याला पुढचं सर्व वाइंडिंग बसवायचं आहे. दुसरी कॉईल आपण 3 नंबर स्लॉटपासून सुरू करणार आहोत. हा आपला 1 नंबर स्लॉट होता. 1 2 3 3 ते 8 मध्ये बसणार आहे. 8 म्हणजे हा आपला 6 नंबर स्लॉट आहे. जी बाजू आपण आता बसवलेली आहे 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर, म्हणजे आता आपल्याला 8 नंबर स्लॉटमध्ये या कॉईलची एक बाजू बसवायची आहे. या कॉईल्समध्ये सुरुवातीचं टोक शेवटचं टोक असं नसल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे कॉईल बसवू शकतो. तिसरी कॉईल आपली 5 ते 10 मध्ये बसणार आहे. ही आता दुसरी कॉईल आपण 8 मध्ये बसवलेली आहे. पहिली कॉईल आपण 6 मध्ये बसवलेली होती. 7 नंबर स्लॉट आपण रिकामी सोडला आहे आणि 8 नंबर स्लॉटमध्ये दुसरी कॉईल बसवलेली आहे. आता पुन्हा एक स्लॉट रिकामी सोडून आपण 10 नंबर स्लॉटमध्ये तिसरी कॉईलची एक बाजू बसवणार आहोत.
जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत सर्व टर्न्स तुम्हाला आतमध्ये सहज बसणार नाहीत. शेवटच्या क्षणी आपण वायर पुशरचा वापर करून टर्न्स आतमध्ये बसवू शकतो. अतिशय सावकाशपणे, वायर तुटू न देता, तसंच वायरवरील इन्सुलेशन खराब न होऊ देता वायर पुसरच्या सहाय्याने आपल्याला एक एक तार स्लॉट्समध्ये बसवायची आहे. जर टर्न्स ओव्हरलॅप झालेले नसतील तर अतिशय सहजपणे पूर्ण कॉईल आतमध्ये बसते. तीन कॉईल्सची एक बाजू आपली बसून झालेली आहे. आता चौथी जी आपली कॉईल आहे ही 7 नंबर स्लॉटपासून सुरू होणार आहे. हा आपला पहिली जी आपण कॉईलची एक बाजू बसवलेली तो आपला 6 नंबर स्लॉट होता. त्याच्यानंतर आपल्याला एक 7 नंबर स्लॉट रिकामी आहे, 8 नंबरमध्ये कॉईल आहे, 9 नंबर स्लॉट रिकामी आहे, 10 नंबरमध्ये कॉईल आहे. आता याच्या पुढची कॉईलची दुसरी एक बाजू जी आहे ती 10 नंबरच्या पुढचं एक स्लॉट सोडून 11 नंबरमध्ये बसणार आहे. आणि 11 नंबरपासून मागे 6 स्लॉट म्हणजे आपला 7 नंबरचा जो गाळा आहे तिथून 11 नंबरमध्ये आपली चौथी कॉईल बसणार आहे. बरोबर आपला पिच त्या ठिकाणी 6 राहतो आहे. पुन्हा बघा 7 नंबरपासून मी काउंटिंग सुरुवात करतो आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हा आपला 11 नंबर गाळा आहे. 11 10 9 8 सॉरी 11 10 11 10 9 8 7 आणि 6. 6 नंबरमध्ये आपली पहिली कॉईल बसवलेली होती. आता आपल्याला 7 नंबरपासून कॉईल बसवायची आहे. ती 7 पासून 6व्या गाळ्यामध्ये 7 8 9 10 11 आणि 12 या ठिकाणी आपली कॉईल बसणार आहे. एक स्लॉट सोडून आत्ता ही आपली 10मध्ये बसलेली आहे. एक स्लॉट 11वा सोडून आपल्याला 12पासून 7पर्यंत कॉईल बसवावी. आता या कॉईलच्या मात्र आपल्याला दोन्ही बाजू बसून घ्यायच्या आहेत. आता आपली चौथी कॉईल 7 नंबर स्लॉटमध्ये आपल्याला बसवायची आहे.
दाखव. आता आपण 7 नंबर स्लॉटमध्ये कॉईलची एक बाजू बसवलेली आहे. दुसरी बाजू आपण 7 नंबरपासून पुढे 6 स्लॉट म्हणून 12 नंबर स्लॉटमध्ये बसवणार आहोत. 12 नंबर स्लॉटमध्ये आपल्या 4 कॉईल्स भरून झालेले आहेत. पहिल्या 3 कॉईल्सची एक बाजू आपण ओपन ठेवलेली आहे. ह्या 3 कॉईल्स आपण बाजूला करून ठेवलेल्या आहेत. त्यांची दुसरी बाजू फक्त बसवलेली आहे आणि चौथी जी कॉईल आहे याच्या आपण दोन्ही बाजू बसवलेल्या आहेत. चौथी कॉईल आपली 7 पासून 12 नंबर स्लॉटमध्ये बसलेली आहे. 6 नंबर स्लॉटमध्ये आपल्या पहिल्या कॉईलची एक बाजू बसवलेली होती. 6, 7, 8, 9 नंबर स्लॉट रिकामी आहे. 10 नंबर स्लॉटमध्ये कॉईल बसलेली आहे. 11 नंबर स्लॉट रिकामी आहे. 12 नंबर स्लॉटमध्ये कॉईल बसलेली आहे. आता याच प्रकारे आता हा जो रिकामी स्लॉट आपल्याला दिसतोय इथून पुढच्या 6व्या गाळ्यामध्ये आपल्याला पुढची कॉईल बसवायची आहे. परत एक गाळा रिकामी राहतोय, तिथून पुढे 6व्या गाळ्यामध्ये परत एक गाळा रिकामी राहतो. या प्रकारे आपल्याला सर्व कॉईल्स बसवत 1 नंबर स्लॉटपर्यंत येऊन पोचायचं आहे. आणि ह्या सगळ्या कॉईल्स बसून झाल्यानंतर शेवटी आपल्याला ह्या 3 कॉईल्स बसवायच्या आहेत. आपल्या सर्व कॉईल्स भरून झालेले आहेत. पहिल्या 3 कॉईल्स ज्यांची एक बाजू आपण भरलेली होती आणि एक बाजू आपण बाहेर ठेवलेली होती, ह्या 3 कॉईल्स सुरुवातीच्या, आणि आता आपल्या सर्व कॉईल्स भरून झालेल्या आहेत. यानंतर आता ही जी पहिली कॉईल आपण भरलेली होती ही या प्रकारे बसेल. त्याच्यानंतर दुसरी आणि त्यानंतर तिसरी. ह्या तिन्ही कॉईल बसवल्या की आपलं संपूर्ण वाइंडिंग पूर्ण होईल. या ठिकाणी आपल्याला 3 स्लॉट चिल्लर दिसत आहेत. 1, 2 आणि 3. 2 कॉईल्सच्या मध्ये एक स्लॉट, प्रत्येक 2 कॉईल्सच्या मध्ये एक स्लॉट. त्या ठिकाणी ह्या आपल्या 3 कॉईल्स या पद्धतीने बसतील.
शेवटची कॉईल शेवटच्या गाळ्यामध्ये बसल्यानंतर या पूर्ण वाइंडिंगला एखाद्या टोपलीप्रमाणे आकार दिसेल, म्हणून ज्याला बास्केट वाइंडिंग असं म्हणतात. सर्व कॉइल्स बसवून झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला सर्व रचना दिसेल. आता यानंतर ह्या प्रत्येक दोन कॉइल्सच्या मध्ये आपल्याला इन्सुलेशन पेपर टाकून, ग्रीन इन्सुलेशन पेपर टाकून वाइंडिंग कॉटन टेपच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे. प्रत्येक दोन कॉइलच्या मध्ये आपल्याला ग्रीन इन्सुलेशन पेपर टाकायचा आहे, जेणेकरून कॉईल एकमेकाला टच होणार नाही. आणि प्रत्येक कॉईल वेगवेगळ्या फेजची आहे, त्यामुळे फेस टू फेज जर वाइंडिंग भरत असताना कुठे कॉईलचं इन्सुलेशन खराब झालेलं असेल तर फेस टू फेज शॉर्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक कॉईलच्या मध्ये आपल्याला या प्रकारे इन्सुलेशन पेपर टाकायचा आहे आणि नंतर कॉटन टेपच्या सहाय्याने ते बांधून घ्यायची आहे. सर्व पेपर्स टाकून झाल्यानंतर वाइंडिंग आपल्याला कॉटन टेपच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे. पूर्णपणे कॉटन टेपच्या सहाय्याने वाइंडिंग बांधून घेतल्यानंतर याप्रमाणे दिसेल. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला कनेक्शन अगोदर करून नंतर आपल्याला वाइंडिंग बांधून घ्यायचं आहे. आपल्याला या डायग्रामनुसार कनेक्शन करायचं आहे. कॉईलची सुरुवात आपण 1 नंबर स्लॉटपासून केलेली. आर फेज 6 नंबर 1 ते 6 मध्ये पहिली कॉईल होती. 6 मधून आपल्याला 12 मध्ये जॉईन करायचा होता. 6 आणि 12चा जॉईन करायचा आहे. तसंच त्यानंतर 7 नंबर आणि 13 नंबर जॉईन करायचा आहे. 18 आणि 24 नंबर जॉईन करायचा आहे आणि 19 नंबर स्लॉटची A2 म्हणून आपल्याला बाहेर ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या फेजची जी आपली सुरुवात आहे ही 5 नंबर स्लॉटपासून होणार, कारण फेज डिस्प्लेसमेंट या मोटरसाठी 4 आहे. फेज डिस्प्लेसमेंट आपल्याला जर काढायचं असेल तर 180 गुणुले पोलची संख्या भागिले स्लॉटची संख्या केल्यानंतर आपल्याला स्लॉटचं अंतर मिळतं. त्याच्यामध्ये आपण फेज डिस्प्लेसमेंट काढू शकतो. ती ह्या मोटरची 4 आहे, त्यामुळे 1 पासून 4 स्लॉट सोडून म्हणजे 5व्या नंबर स्लॉटपासून आपल्याला दुसरी फेजची सुरुवात करायची आहे. त्यापुढे पुन्हा 4 स्लॉट सोडून 9व्या स्लॉटपासून आपल्याला तिसऱ्या फेजची सुरुवात करायची. आता याच्याप्रमाणेच आपण कनेक्शन बघूया. कनेक्शन आता इथे केलेलं आहे. कनेक्शनमध्ये वेळ जातो आहे, त्याच्यामुळे कनेक्शन केलेलं आहे. आपण डायग्रामनुसार सगळं कनेक्शन ट्रेस करून बघू. या ठिकाणी आपण 1 नंबर स्लॉट मार्किंग केलेले आहेत सर्व स्लॉटवर समजण्यासाठी. या ठिकाणी 1 नंबर स्लॉट बाजूला अशी रेषा काढलेली आहे, म्हणजे या दिशेने आपण सर्व स्लॉट्स मोजणार आहोत. 1 2 3 4 असे आपण सर्व स्लॉट्ससाठी मार्किंग केलेले आहेत. आता आपण डायग्रामनुसार बघू. आपली सुरुवात आर फेज 1 नंबर स्लॉटपासून झालेली आहे. 1 नंबर स्लॉटपासून झालेली आहे आर फेजची सुरुवात. त्यानंतर 6 नंबर स्लॉटमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली वायर आर फेजची एका कॉईलची वायर आपण डायग्रामनुसार 12 नंबर स्लॉट 6 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली आपण 12 नंबर स्लॉटकडे जॉईन केलेली आहे. ही आपल्याला जवळ 6 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली आहे. 6 7 8 9 10 11 आणि 12 नंबर स्लॉटमधून आलेल्या वायरशी आपण जॉईन केलेली आहे. त्यानंतर
7 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली वायर आपण 13 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेल्या वायरला जॉईन केलेली, बाहेर आलेल्या वायरला जॉईन केलेली आहे. 6 नंबर स्लॉट, 7 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली वायर आतल्या बाजूला आहे. ह्या सुरुवातीच्या वायर ज्या आतल्या बाजूने आपल्याला दिसत आहेत या सर्व सुरुवातीची टोकं आहेत कॉईलची, आणि बाहेरच्या बाजूने आहेत या सर्व शेवटची टोकं आहेत. 7 नंबरमधून आलेली 13 नंबरला आपण जॉईन केलेली आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 नंबर या ठिकाणी बरोबर ह्या डॉटच्या समोर आपल्याला तार दिसते, 13 नंबरला जॉईन केलेली आहे डायग्राम. त्यानंतर 18 नंबरमधून बाहेर आलेली वायर आपण 24 नंबरच्या स्लॉटला जॉईन केलेली आहे. ही कॉईल 13 ते 18 मध्ये बसलेली आहे. 13, 14, 15, 16, 17 आणि 18. 18 नंबरमधून बाहेर आलेली वायर, हे बघा 18 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली वायर आपण 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 नंबरमधून बाहेर आलेल्या वायरला जॉईन केलेली आहे. या ठिकाणी 24 नंबर, आपला 1 नंबर इथून स्टार्ट होतो त्याच्या मागचा 24 नंबरला जॉईन केलेली आहे. त्यानंतर ही कॉईलचं दुसरं टोक हे 19 नंबर स्लॉटमधून बाहेर पडलेलं आहे, ते आपण A2 म्हणून ठेवलेलं आहे. 19 नंबर स्लॉट मोजूया परत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक हे आपलं A2 असणार आहे. 19 नंबर स्लॉट हे आपलं A2. या दोन वायर्समध्ये आपल्याला एका फेजची कंटिन्युटी दिसेल. मल्टीमीटरवर आपण कंटिन्युटी चेक करू. A1 आणि A2 म्हणजे आर फेज एक आपली इथे पूर्ण होते. त्यानंतर वाय फेजची सुरुवात ही डायग्रामनुसार बघा 5 नंबर स्लॉटपासून झालेली आहे. म्हणजे B1 आपली वाय फेजची सुरुवात 5 नंबर स्लॉटपासून. डायग्रामनुसार हा आपला पहिला स्लॉट होता जिथून आपली आर फेज सुरू झालेली होती. 1 नंबर स्लॉट, इथे 1 नंबर, 1, 2, 3, 4 आणि 5 नंबर स्लॉटमधून आपली वाय फेज सुरुवात झालेली आहे. 5 नंबर स्लॉट, आणि 5 नंबर स्लॉटमधून जी कॉईल सुरू झालेली आहे वाय फेजची त्याचं दुसरं टोक डायग्रामनुसार 10 नंबर स्लॉटमध्ये आहे. नीट बघा, वाय फेज 10 नंबर स्लॉट. 10 नंबर स्लॉटमधून बाहेर पडलेलं टोक हे आपल्याला 16 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेल्या टोकाला जॉईन करायचं आहे. 10 आणि 16 ही 5 नंबर पण सुरुवात झाली. 5, 6, 7, 8, 9, 10 नंबरपासून बाहेर पडलेलं टोक हे आपल्याला 16 नंबरमध्ये जॉईन करायचं आहे. हे 10 नंबरमधून बाहेर आलेलं 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 नंबरमधून बाहेर आलेलं टोक याला जॉईन केलेलं आहे. त्यानंतर 16 नंबरची जी कॉईल आहे 16 नंबर स्लॉटमधून सुरू झालेली ही याचं दुसरी बाजू 12 नंबर स्लॉटमधून बाहेर पडली, म्हणजे 11 नंबर स्लॉटमधून. 11 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक हे आपल्याला 17 नंबर स्लॉटमधील टोकाला जॉईन करायचं आहे. 11 आणि 17 पुन्हा आपण काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक हे आतल्या बाजूला करणे सुरुवातीचं टोक आहे. हे आपल्याला 17 नंबरशी जॉईन करायचं आहे. 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17 नंबर बरोबर डॉटच्या समोरची वायर बघा, या डॉटच्या बरोबर समोर 17, 11 आणि 17 आपण जॉईन केलेलं आहे. त्यानंतर 17 नंबर स्लॉटपासून सुरू झालेली कॉईल दुसरं टोक आहे 22 नंबर. 22 नंबर स्लॉटमधून बाहेर पडलेलं टोक आपण 4 नंबरमध्ये जॉईन करतो आहे. 22 आणि 4. आता या ठिकाणी आपला 1 नंबर स्लॉट इथे आहे, त्यामुळे याच्या मागे आपण गेलो तर 24, 23 आणि 22 नंबर स्लॉटमधून बाहेर पडलेलं टोक 22 नंबर स्लॉट बरोबर 22 नंबरचा आपला डॉट आणि त्याच्यासमोरची कॉईल त्याच्यामधून बाहेर पडलेलं टोक हे आपण 4 नंबर 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी
4 नंबरच्या कॉईलला, 4 नंबरची कॉईल जॉईन केलेली आहे. त्यानंतर 4 नंबरमधून जी कॉईल सुरू होते त्याची दुसरी बाजू ही 23 नंबर स्लॉटमधून बाहेर पडते. म्हणजे आपलं वाय फेजचं दुसरं टोक 23 नंबर स्लॉटमधून, एक नंबर स्लॉट आपला 24 आणि हा 23 नंबर स्लॉटमधून बाहेर येणारा टोक. आता ह्या आणि ह्या वाय आपल्याला कंटिन्युटी मिळणार दोन टोकांमध्ये. वाय फेज, वाय फेज आणि 23 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक याच्यामध्येही कंटिन्युटी आपल्याला मिळते. म्हणजे हे आपलं दुसरी फेज झाली वाय फेज, ही दोन टर्मिनल वाय फेजची. त्यानंतर तिसरी फेज ही आपली 9व्या स्लॉटपासून सुरू होते, 9व्या स्लॉटपासून. त्यामुळे आपल्याला 14 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक हे आणि 20 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक जॉईन करायचे. 14 आणि 20, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 14 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक 14, 15 16 17 18 19 आणि 20. 14 आणि 20चा जॉईंट आपण केलेला आहे इथे. त्यानंतर 20 मधून जी कॉईल सुरू झाली त्याचं दुसरं टोक आपलं 16 मध्ये आहे. 16 आणि 21 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेली वायर आणि 15 नंबरमधून बाहेर आलेली वायर आपल्याला जॉईन करायची आहे. 15 आणि 21, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता हे सुरुवातीचं टोक असल्यामुळे आतल्या बाजूला आहे. 15, 16 17 18 19 20 आणि 21. 15 आणि 21 या दोघांचे आपण जॉईन केलेले आहे तिथे. त्यानंतर 21 नंबरमधून जी कॉईल सुरू झाली त्याची दुसरी बाजू 2 नंबर स्लॉटमध्ये येते. 2 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक आणि 8 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक आपल्याला जॉईन करायचे. 2 आणि 8, 1 आणि 2, 2 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक आणि 3 4 5 6 7 आणि 8, 8 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेले टोक हे आपण जॉईन केलेलं आहे. त्यानंतर 3 नंबर स्लॉटमधून बाहेर आलेलं आहे आपलं तिसऱ्या फेजचं शेवटचं टोक म्हणजे C2 टर्मिनल. 1 2 3, 3 नंबर स्लॉटमधून C2 म्हणजे ह्या दोन टर्मिनल्समध्ये आपल्याला कंटिन्युटी मिळेल. बी आणि बी फेज, तिसरी फेज आपली C1 आणि C2 या प्रकारे आपलं कनेक्शन होईल. ह्या 3 फेज ज्या आपल्याला 3 वायर्स बाहेर काढायच्या आहेत RY आणि B, आणि ज्या शेवटची 3 टोक आपल्याला जी मिळालेली आहेत म्हणजे A2 B2 C2 या तिघांचा आपल्याला कॉमन जॉईंट करून तो स्टार पॉईंट करायचा आहे. या ठिकाणी या 3 वायर एकत्र करून आपला स्टार पॉईंट होईल आणि ह्या 3 वायर्स आपल्या कनेक्शनसाठी बाहेर येतील. याला आपल्याला आता 3 वायर सोल्डर करून बाहेर काढायच्या आहेत आणि नंतर हे पूर्ण वाइंडिंग मध्ये इन्सुलेशन पेपर टाकून बांधून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपण काय केलेलं आहे, वायरला अगोदर 1 mm ची स्लीव टाकलेली आहे दोन्ही बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर पुन्हा एक आपण मोठी स्लीव टाकलेली आहे 3 mm ची. आता ही 3 mm ची स्लीव आपल्याला ह्या 1 mm स्लीववर चढवायची आहे म्हणजे जॉईंटवर. या प्रकारे सर्व स्लीव चढवून मध्ये पेपर टाकून आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. 3 फेज मोटर वाइंडिंगसाठी आवश्यक काही सूत्र आहेत. आपण फेज डिस्प्लेसमेंट जी 4 म्हटलेली ती फेज डिस्प्लेसमेंट स्लॉटचं अंतर पहिल्यांदा काढायचं आहे आपल्याला. 180 गुणिले पोलची संख्या भागिले स्लॉटची संख्या
आता 180 गुणिले पोलची संख्या आपल्या 4 आणि स्लॉटची संख्या 24 आणि त्यानंतर जे उत्तर मिळेल ते आपल्याला फेज डिस्प्लेसमेंटमध्ये वापरायचं. 120 भागिले आलेलं आपलं उत्तर स्लॉटमधील अंतर, हे केल्यानंतर आपल्याला फेज डिस्प्लेसमेंट मिळते 4 या मोटरकरिता. मग 4 ही फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे आपली आर फेजची सुरुवात 1 नंबर स्लॉटपासून झाली. वाय फेजची सुरुवात 1 अधिक 4 म्हणून 5 नंबर स्लॉटपासून आणि बी फेजची सुरुवात 1 अधिक 4 अधिक 4 म्हणून 9 नंबर स्लॉटपासून. सर्व स्लीव्ह जॉईंट्सवर चढवून झाल्यानंतर आपण 3 लीड्स ज्या आपण कनेक्शनसाठी बाहेर ठेवलेल्या होत्या आर वाय बी, या 3 लीड्सना लीड वायर कनेक्ट करून आपण 3 लीड वायर्स बाहेर काढलेल्या आहेत टर्मिनल बॉक्समध्ये. त्यानंतर प्रत्येक 2 कॉईलच्या मध्ये इन्सुलेशन पेपर टाकलेला आहे. आता आपल्याला हे सर्व वाइंडिंग बांधून घ्यायचं आहे कॉटन टेपच्या सहाय्याने.
मोटरमधील वॉर्निश पूर्णपणे सुकल्यानंतर आता मोटर आपल्याला जोडून टेस्ट घ्यायची आहे. मोटर जोडून झालेली आहे पूर्णपणे. आता आपल्याला ती टेस्टिंग करायची आहे. 3 फेजची मोटर आहे, पण आपल्याकडे 3 फेज सप्लाय अवेलेबल नसल्यामुळे आपण सिंगल फेजवर टेस्टिंग करणार आहोत. त्याकरिता आपण काय केलेलं आहे, मोटरच्या 2 वायर्सना, कुठल्याही 2 वायर्सना आपल्याला आपण एक कॅपॅटर लावलेला आहे. कॅपॅटर 20 मायक्रोफॅरॅडचा आहे, तो 2 वायर्सना लावलेला आहे. आणि सप्लायच्या 2 वायर्स, फेज आणि न्यूट्रल, उरलेली एक वायर आणि कॅपॅटरची एक वायर, याला आपण सप्लाय दिलेला आहे. या 2 टोकांमध्ये आपण सप्लाय दिला आहे आणि या 2 टोकांमध्ये आपण कॅपॅटर जोडलेला आहे. कुठल्याही 2 टोकांमध्ये आपण कॅपॅटर जोडू शकतो. म्हणजे इथे काय होतं आहे की आपण एका सिंगल फेजपासून कृत्रिमरित्या 2 फेजची निर्मिती करतो आहे. जशी आपण सिंगल फेज परमनंट कॅपॅटर मोटरमध्ये करतो, त्याचप्रमाणे कॅपॅटर लावून आपण एका फेजला सप्लाय दिलेला आहे. आणि आता आपण टेस्ट करतो आहे सप्लाय देऊन. मोटर फिरताना शाफ्ट व नीट बघितलं तर फिरताना आपल्याला दिसतोय. या प्रकारे आपण कॅपॅटरचा वापर करून 3 फेज मोटर सिंगल फेज सप्लायवर चालून टेस्ट करू शकतो. मोटर पूर्णपणे आता आपली ओके झालेली आहे.